आपल्यापैकी अनेकांना गोवा आवडतो. गोव्यातले समुद्रकिनारे, गोव्यातलं ओपन कल्चर, गोव्यातलं एकूणच जे काही हवामान आहे, या सगळ्या गोष्टींच्या आपण प्रेमात असतो. पण गोवा हा कितीही म्हटलं तरी आपल्या कोकणचाच एक भाग होता. गोवा हा काही वेगळा नाही आहे. पण गोव्यामध्ये मग हे वेस्टर्न कल्चर, हे जे पोर्तुगीजांचं राज्य आलं तरी कसं, याची एक स्टोरी बघूया. कारण हे पोर्तुगीजांचं राज्य खरं तर गोव्यात येणारच नव्हतं. पोर्तुगीजांच्या नकाशात किंवा त्यांच्या प्लॅनमध्ये गोवा नव्हताच. मग गोवा पोर्तुगीजांच्या प्लॅनवर कसा आला आणि आपल्याच एका हिंदू सरदारानं, आपल्याच म्हणजे मराठ्यांच्या नव्हे, एका हिंदू सरदारामुळे, एका हिंदू व्यक्तीमुळे कसा गोवा पोर्तुगीजांच्या घशात गेला आणि तो व्यक्ती कोण होता, त्यानं नेमकं काय काय केलं, कसा उद्योगीपणा केला, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. गोव्यावरती सुरुवातीपासून म्हटलं तर पहिल्यांदा सातवाहन, चालुक्य, शिलाहार, कदंब अशा वेगवेगळ्या वंशांची राजवट होती. यामध्ये शेवटची हिंदू राजवट जर गोव्यावरची म्हणायची तर ती विजयनगरची. विजयनगरच्या राजवटीमध्ये गोवा एक अत्यंत भरभराटीला आलेलं चांगलं बंदर होतं. पण यानंतर 1496 साली युसुफ आदिलशहानं गोवा जिंकला आणि आपल्या आदिलशाहीच्या राज्याला जोडला. गोव्यावरती पहिल्यांदा मुस्लिम शासकांचं राज्य आलं आणि हे मुस्लिम शासकांचं राज्य तिथल्या काही हिंदू सरदारांना मान्य नव्हतं. हे हिंदू सरदार होते विजयनगरच्या साम्राज्याचे. इथं तिमोजी किंवा तिमय्या नावाचा एक सरदार होता. तो दर्यावर्दी होता. त्याच्याकडे स्वतःची अशी एक छोटीशी फौज होती आणि त्याला असं वाटायचं की गोवा आता हा जो आदिलशाही वरवंट्याखाली भरडला जातोय तो भरडला जायला नको. गोव्यातल्या लोकांच्यावर मुस्लिम शासकांच्याकडून जो अन्याय होतोय तो व्हायला नको. यासाठी गोवा हा आदिलशाहीकडून स्वतंत्र केला पाहिजे आणि तो आपल्याच स्वतःच्या नेतृत्वाखाली असला पाहिजे. आपण गोव्याचे राजे झाले पाहिजे, अशी या तिमोजीची इच्छा होती. आणि त्यासाठी तिमोजीनं ठरवलं की काहीही करून गोव्याला आदिलशाहीपासून मुक्त करायचं. मग त्यासाठी कुठल्याही लेवलला जावं लागलं तरी चालेल, म्हणून तो त्या दिशेला कामाला लागला. विजयनगरचं साम्राज्य जे होतं ते खिळखिळं व्हायला सुरुवात झालेली होती. विजयनगरच्या साम्राज्यामध्ये तेवढी ताकद राहिली नव्हती. मराठ्यांचा अजून उदयच झाला नव्हता. त्यामुळं कुणाची मदत घ्यायचं हे त्याला कळत नव्हतं. त्यावेळेला 1498 साली एक महत्त्वाची गोष्ट घडली भारताच्या नकाशामध्ये. ती म्हणजे पोर्तुगीज कालिकतमध्ये उतरले, म्हणजे केरळच्या किनाऱ्यावर आले आणि पोर्तुगीजांच्या रूपानं एक नाविक सत्ता भारतामध्ये निर्माण झाली. तो स्वतः दर्यावरती होता. त्यामुळे त्याला असं वाटलं की एखादी नाविक सत्ता जर गोव्यामध्ये आली तर ती गोव्याचा ताबा सहजपर्यंत घेऊ शकते आणि त्यांची जर मदत मिळाली तर आपण गोव्याचा राजा होऊ शकतो. यासाठी त्यानं विचार केला. पोर्तुगीज देखील आले. सुरुवातीच्या काळातच त्यांनी तिथल्या केरळमधल्या झामोरींबरोबर युद्ध पुकारलं. त्याच्यावर युद्ध करून त्यांनी आजूबाजूचे काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतले. या सगळ्या गोष्टी हा ऑब्झर्व करत होता. तिमोजीनं या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि फ्रान्सिस्को डी अल्मेडाला, म्हणजे जो पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय होता, त्याला 1505 साली हा तिमोजी भेटायला गेला. त्यानं अल्मेडा बरोबर आपलं स्वतःचं चांगलं रिलेशन मेंटेन केलं. अल्मेडाला अजून माहिती नव्हतं की आपल्याकडे मदत मागायला आलेला किंवा आपल्याला मदतीला आलेला हा तिमोजी किती कामाचा माणूस आहे. पण त्याला ते लवकरच कळलं. कारण मधल्या काळामध्ये सुरुवातीला झामोरींचा पराभव करून तिथले आजूबाजूचे काही किल्ले, त्यामध्ये कन्नौरचा किल्ला हा पोर्तुगीजांनी जिंकलेला होता आणि तिथं त्यांनी स्वतःचा सेंट अँजेलो नावाचा एक किल्ला उभा केला होता. म्हणजे पोर्तुगीजांचा हा भारतातला पहिला किल्ला होता. तिथं झालं असं की तिथला झामोरीन आणि कोलथिरीचा राजा या दोघांनी मिळून ठरवलं की काहीही करून पोर्तुगीजांचा भारताच्या किनाऱ्यावरून नायनाट करायचा आणि हे पार्सल युरोपमध्ये परत पाठवून द्यायचं. पण त्यासाठी त्यांच्याकडं एक नेव्हल पॉवर असायला पाहिजे होती आणि ती नव्हती. त्यांनी मोठ्या प्रमाणावरती नेव्हल पॉवर गोळा करायचा प्रयत्न केला. आपलं मिलिटरी इतर प्रकारे तिथं गुंतवली आणि तिथल्या सेंट अँजेलो फोर्टला वेढा घातला. त्यामध्ये 150 पोर्तुगीज सैन्य अडकलेलं होतं आणि त्यांच्याकडं विशेष असं काही त्यांच्याकडं तोफगोळा किंवा दारुगोळा असा शिल्लक राहिला नव्हता. त्यावेळेला त्यांचे खाण्यापिण्याचे देखील वांदे झालेले होते. या संपूर्ण परिस्थितीमध्ये या अल्मेडाला एक माणूस मदत करत होता, तो म्हणजे तिमोजी. मी म्हटलं तसं तिमोजीकडे छोटीशी फौज होती आणि अल्मेडाला तो तिथं रसद पुरवायचं काम करत होता आणि त्याच्या मदतीच्या जोरावरती पोर्तुगीज अनेक दिवस टिकाव धरू शकले. जवळजवळ 3 ते 4 महिने पोर्तुगीजांनी टिकाव धरला. त्यानंतर पोर्तुगीजांची एक एक्स्ट्रा फौज तिथं आली आणि त्यांनी बाहेरून समुद्रकिनाऱ्यावरून येऊन डायरेक्ट आपल्या बंदुकींच्या जोरावरती या सैन्यावर हल्ला केला, झामोरीन आणि कोलथिरीच्या राजाच्या. आणि असं करून त्यांना पळवून लावलं आणि पोर्तुगीजांनी सेंट अँजेलोचा जो किल्ला होता तो टिकवून ठेवला यशस्वीपणे. त्यासाठी तिमोजीची मदत झाली. तेव्हा अल्मेडाला लक्षात आलं की या माणसाचं ऐकलं पाहिजे, हा माणूस कामाचा आहे.
तिमोजी हा राजकारणातला माणूस होता आणि त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असायच्या. तो एक प्रकारचा हेर खातच त्याच्याकडे होतं की काय असं म्हणता येईल. अनेक लोक तिमोजीला पोर्तुगीजांचा हेर देखील म्हणतात. कारण झालं असं की 1509ला पोर्तुगीजांच्या वरती हल्ला करण्यासाठी पोर्तुगीजांच्याकडे इतरही काही बंदरं होती. त्यामुळे पोर्तुगीजांचं एक युद्ध झालं. ते झालं इजिप्तचे मामलूक, गुजरातचा सुलतान आणि झामोरीन हे तिघं जेव्हा एकत्र आले त्यांच्याबरोबर पोर्तुगीजांनी ते युद्ध देखील जिंकलं. जे दमनच्या आणि दीवच्या आसपास झालं ते युद्ध देखील जिंकलं. पण त्यानंतर जे इजिप्तचे मामलूक होते ते पळून गेले आणि पळून जाऊन ते आले गोव्यामध्ये. गोव्यामध्ये आदिलशाही होती, त्यामुळे आदिलशाहीनं त्यांचं स्वागत केलं. मामलूक येऊन गोव्यामध्ये बसले आणि तिथं आलेल्या मामलुकांना पळवून लावणं आता गरजेचं होतं. कारण तिमोजीला आदिलशाहीपेक्षा आता हे मामलूक नवीन परत एक इस्लामिक सत्ता, त्यामुळे त्यांना हलवणं किंवा घालवणं हे आता तिमोजीची पहिली प्रायोरिटी होती. त्यानं अल्बुकर्क, त्यावेळेला अल्बुकर्क हा व्हाईसरॉय झालेला होता, अल्बुकर्कला सांगितलं की काहीही करून गोव्यात यायचं आणि गोवा आपल्या ताब्यात घ्यायचं. गोवा हे घोड्यांच्या व्यापाराचं महत्त्वाचं शहर आहे. युसुफ आदिलशाह हा ऑलरेडी भरपूर आजारी पडलेला आहे आणि बहमनी राज्य एकमेकांच्या विरुद्ध लढतायत. त्यामध्ये अनेक राज्य एकमेकाला संपवायला बसलेले आहेत. त्यामुळे ही सगळी खिळखिळी झालेली आहे. त्यामुळे अल्बुकर्कनं गोव्यावर हल्ला करावा आणि गोवा जिंकावं. आणि खरोखर फेब्रुवारी 1510 या काळामध्ये अल्बुकर्कनं गोव्यावर हल्ला केला आणि पणजीचा किल्ला अतिशय सहजपणे जिंकला आणि गोवा पहिल्यांदा पोर्तुगीजांच्या हातात आलं. पण अल्बुकर्कनं ज्यांचा पराभव केला ती एक छोटीशी फोर्स होती. त्यांचा पराभव करणं इझी होतं, त्यामुळे त्यानं केलं. पण नंतर लगेचच आदिलशहानं एक मोठी फौज पाठवून दिली. इस्माईल आदिलशाह आणि त्याचा एक सरदार होता फौलाद खान नावाचा, हे दोघं देखील गोव्यामध्ये आले. त्यांनी अल्बुकर्कच्या त्या गोव्यातल्या सैन्याचा पराभव केला आणि पोर्तुगीजांना गोव्यातून पिटाळून लावलं. परत एकदा ते केरळला गेले. त्यानंतर मात्र तिमोजीनं सांगितलं की यावेळेला मोठी फौज घेऊन यायची आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर हल्ला करायचा आणि परत एकदा आदिलशाहीचा पराभव करून गोवा आपल्या ताब्यात घ्यायचं. आणि त्याच्या प्लॅनप्रमाणे खरोखर अल्बुकर्क आला. अल्बुकर्कनं परत एकदा आदिलशाहीचा पराभव केला आणि गोवा आपल्या ताब्यात घेतलं. अल्बुकर्कनं आणि त्यांच्या पोर्तुगीज सैन्यानं गोवा जिंकला, पण तो जिंकला स्वतःसाठी. भलेही तिमोजीची इच्छा होती की पोर्तुगीजांनी गोवा जिंकावा आणि आपल्या ताब्यात द्यावं आणि आपण गोव्याचे राजे व्हावं, पण प्रत्यक्षात अल्बुकर्कला देखील गोवा एवढा आवडला की त्यानं ठरवलं की गोवाच आपली राजधानी करायची आणि आपण इथून पुढे गोव्यातच राहायचं. अल्बुकर्कनं जास्तीत जास्त एक गोष्ट केली तिमोजीसाठी, ती म्हणजे तिमोजीला त्यानं ॲग्वाझेल म्हणजे तिथला ॲडमिनिस्ट्रेटर, प्रशासक म्हणून नेमलं. पण प्रशासक झालेला तिमोजीला कुणाच्याही ऑर्डर स्वीकारायच्या नव्हत्या. तो स्वतःला राजा समजत होता, पण तो राजा नव्हता. मग त्यामध्ये अल्बुकर्क आणि तिमोजी यांचा झगडा व्हायला लागला. या झगड्यातून मग पोर्तुगीजांनी तिमोजीला आपल्या प्रशासक या पदावरून काढून टाकलं. तो प्रशासक पदावरून काढून टाकल्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला हे राज्यच सोडून जावं लागलं आणि पुढं विजयनगरच्या साम्राज्यातल्या तिथल्या राजांनी या तिमोजीला अटक केली आणि तिथल्या कैदेमध्ये विजयनगरमध्येच त्याचा मृत्यू झाला. आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं कुटुंब गोव्याला परत आलं, कारण ते मूळचे गोवन होते. ते गोव्यात परत आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला अल्बुकर्कनं गोव्यामध्ये राहायला जागा दिली आणि आज देखील त्याचं कुटुंबीय गोव्यामध्ये राहत आहेत. पण हा एक हिंदू सरदार होता. त्याची इच्छा होती की गोव्यावरती मुसलमानांनी राज्य करू नये, गोव्यावरती हिंदूंचं राज्य असलं पाहिजे. पण प्रत्यक्षात या तिमोजीच्या पुढच्या वंशजांनी मात्र ती इच्छा त्याची पूर्ण केली नाही, कारण तिमोजीचे वंशजच पुढं ख्रिस्ती झाले. कारण गोव्यामध्ये ख्रिश्चनांनी कोणत्या प्रकारचे अत्याचार अन्याय केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्या वंशजांनी पुढं जेरेमिया असं स्वतःचं नाव घेतलं आणि ते ख्रिस्ती होऊन तिथं राहू लागले. अजून देखील कलांगूटमध्ये या तिमोजीचे वंशज राहतात. तिथं आत्ता असणाऱ्या एका वंशजाचं नाव आहे रेव्हरंड रेमेगिओ अँटोनियो तिमोजा डे जेरेमिया मेनेझेस. आता मेनेझेस म्हणजे त्या कुटुंबामध्ये बरोबर त्यांचं जे लग्न व्यवहार वगैरे झाले असतील तिथल्या कुटुंबाबरोबर त्यांचं एक मेनेझेस आडनाव लागलं. स्वतःचं जेरेमिया मेनेझेस आणि तिमोजा म्हणजे तिमोजीचे वंशज असं त्याचं अजूनही नाव आहे. पण प्रत्यक्षात भलेही त्यानं हिंदुत्वासाठी किंवा हिंदू राज्य निर्माण करण्यासाठी झगडा दिला असला तरी आज त्याचं स्वतःचं कुटुंब मात्र ख्रिस्ती झालेलं आहे. ही होती गोवा ख्रिश्चनांच्या किंवा पोर्तुगीजांच्या घशात घालणाऱ्या एका हिंदू सरदाराची गोष्ट, ज्याचं नाव होतं तिमोजी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.